उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या या कडक दिवसामध्ये आपण हलका फुलका आहार आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करत असतो. नेहमीच आपल्याला काही ना काही हलकं थंड असं काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. रोजच्या जेवणामध्ये सुद्धा आपण उन्हाळा आला की आहारामध्ये सुद्धा बदल करत असतो. हलकं, कमी तेलकट, कमी मसाल्यातलं आपण नेहमी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज अशीच रोजच्या जेवणातली आपण कमी मसाल्यातली, कमी तेलकट, हलकी आणि एकदम सोपी 30-35 मिनिटामध्ये ही थाळी बनवून तयार होते. तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपण इथे चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे. इथे तुम्ही चपातीच्या जागी ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी बनवली तरी अगदी उत्तम आहे, कारण ती एकदम हलकी असते. थोडंसं मीठ घातलेलं मी थोडंसं पाणी घालून सैलसर असं आपल्याला चपातीसाठी पीठ इथे मळून घ्यायचं. सैलसर असं पीठ इथे चपातीसाठी मळून घ्यायचं. पीठ मळतानाच 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल घालून परत एकदा पीठ चांगलं मळायचं. त्यामुळे काय होतं, चपाती एकदम मऊ लुसलुशीत येते आणि चांगली टम फुगते. पीठ इथं मळून झालेलं आहे. पीठ झाकून आपण साईडला ठेवणार आहे. बाकीची आपली रेसिपी होईपर्यंत पीठ इथे चांगलं भिजलं जातं. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपल्याला इथे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आपण इथे उकडलेल्या बटाट्याचा रस्सा बनवून घेणार आहे. शक्यतो उन्हाळ्याचे दिवस असले की फार तर भाज्या खूप महाग असतात. अशा वेळेस आपण अगदी घरात आहे त्याच याच्यामध्ये जेवण बनवू शकतो. तर इथे 2 बटाटे मी उकडून घेतलेले. कांदा, टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जो आपला घरातला मसाला आहे तोच आपण इथे थोडा वापरणार आहे. हिरव्या मिरच्या 2च मी इथे घेतलेल्या आहे आणि आलं लसूण आपल्याला घ्यायचं आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपल्याला घ्यायचा. याची आपल्याला प्युरी करून घ्यायची. कांदा आपण यामध्ये वाटण्यामध्ये वापरणार नाही, तर तो आपण परतून घेणार आहे. त्यामुळे फक्त आपण इथे टोमॅटोचीच प्युरी इथे करून घेतोय. तर तुम्ही इथे बघू शकता छान लालसर अशी आपली टोमॅटोची प्युरी इथे बनवून तयार झालेली आहे. कढईमध्ये अगदी आपल्याला हलकंसं 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि हलकासा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला इथे परतून घ्यायचा. कांदा शक्यतो बारीक चिरायचा, कारण आपण उकडलेल्या बटाट्याचा रस्सा बनवत असल्यामुळे बटाटा आणि कांदा व्यवस्थित एकसंगपणा त्याला आला पाहिजे. अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, 1 चमचा धने पावडर आणि थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. मसाला अर्धा मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि जी आपण टोमॅटोची प्युरी इथे करून घेतलेली ती यामध्ये घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मसाला व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मसाला मिक्स केलेला आहे. झाकण ठेवून अगदी 2-3 मिनटं आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. त्यामुळे काय होतं, मसाल्याची चवसुद्धा चांगली लागते आणि कलर जो असतो ना तो सुद्धा चांगला येतो मसाला शिजल्यामुळे. तर मसाला चांगला आपण इथे शिजवून घेतलेला आहे. 2 बटाटे जे आपण उकडून घेतलेले ते हातानेच आपल्याला यामध्ये कुस्करून घालायचं. लय जास्त बारीक पण करायचं नाही आणि मोठं पण ठेवायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला बटाटे कुस्करून घ्यायचे आणि ते यामध्ये घालून घ्यायचे. मसाल्यामध्ये परत एकदा आपण कुस्करून घेतलेले बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये पाणी घालायचं. आता हा बटाट्याचा रस्सा पातळ नसतो, तर जरासा तो घट्ट असतो. त्यामुळे यामध्ये पाणी मात्र कमी घालायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अंदाजाप्रमाणे आपलं पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला रस्सा इथे हलवून घ्यायचा. एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतरनं सुद्धा अगदी 5-6 मिनटं बारीक गॅसवरती रस्सा असा उकळता ठेवायचा. मसाला चांगला शिजला जातो. बटाटे उकडलेले मसाल्यामध्ये चांगले मुरले जातात आणि त्याला कलर जो असतो तो सुद्धा येतो आणि अगदी कमी तेलामध्ये तरीसुद्धा खूप छान येते. त्यानंतर आपण इथे आपला
उकडलेल्या बटाट्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. इथे आपण पेरूची कोशिंबीर बनवून घेणार आहे. नेहमीच आपण काकडीची किंवा कांदा टोमॅटोची कोशिंबीर बनवत असतो, पण आज आपण इथे पेरूची कोशिंबीर बनवून घेणार आहे. उन्हाळा चालू आहे, फळं खाणंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं असतं. तर आतला ज्या ब्यांचा भाग असतो तो इथे आपल्याला सुरीने काढून घ्यायचा आणि त्यानंतर पेरू इथे आपल्याला किसणीने किसून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने याचा किस इथे झालेला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पेरूचा किस काढून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरीपूड घालायची आहे. काळं मीठ जे असतं ना ते अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. थोडीशी धना पावडर, 1 चमचा साखर आणि साधं जे मीठ असतं ते अगदी चिमूटभर यामध्ये घातलेलं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक छोटी वाटी मी इथे घट्टसर असं दही आपल्याला कोशिंबीरमध्ये घालून घ्यायचं आणि कोशिंबीर व्यवस्थित आपल्याला दह्यामध्ये इथे मिक्स करायची. आणि त्यानंतर आपल्याला कोशिंबीरवरती तडका इथे बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. ते दोन्ही चांगलं तडतडलं की गॅस बंद करायचा. अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला कोशिंबीरवरती घालून घ्यायचा. आणि व्यवस्थित तडका कोशिंबीरमध्ये घालून घेतल्याच्या नंतर कोशिंबीर व्यवस्थित तडक्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि फ्रीजला थंड करायला ठेवायची. म्हणजे त्याला दही घातल्यामुळे पाणी सुटतं, म्हणून आपल्याला फ्रीजला थंड करायला ठेवायची. तर इथे पेरूची कोशिंबीर आपली इथे बनवून तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकताय छान अशी कोशिंबीर आपली बनली गेलेली आहे. त्यानंतर साधा आपण इथे भात लावून घेणार आहे. तर अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी 3-4 शिट्ट्या घेऊन कुकरला भात इथे शिजवून घ्यायचं. भात शिजेपर्यंत चपाती आपण इथे लाटून घेणार आहे. पीठ आपण सगळ्यात पहिलं मळलं होतं. इथे तुम्ही बघू शकता पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे. चपातीचा छोटासा आपल्याला इथे गोळी बनवून घ्यायचा गोळा. तेल आतल्या साईडने लावायचं, वरच्या साईडने लावायचं आणि त्यानंतर चपाती मात्र कडेला पातळ लाटून घ्यायची. मध्ये थोडीशी जाड असली की चपाती चांगली फुगते आणि अगदी 2 दिवस म्हटलं ना तरी ती चांगली मऊ राहते. तर इथे तुम्ही बघू शकताय गवळी असतानाच आपल्याला तिला उलटी पालटी करून तेल लावून घ्यायचं. अजिबात चपातीला डाग पडत नाही किंवा करपल्यासारखी सुद्धा वाटत नाही. तर इथे आपली चपातीसुद्धा बनवून तयार झालेली. रोजच्या जेवणात ही हलकी थाळी, भात, उकडलेल्या बटाट्याचा रस्सा आणि वेगळी म्हणून आपण इथे पेरूची कोशिंबीर बनवून घेतलेली आहे. कांदा आणि रस्स्यावरती पिळून घेण्यासाठी मी इथे लिंबू घेतलेला आहे. उकडलेल्या बटाट्याचा जेव्हा आपण रस्सा बनवतो तेव्हा त्यावरती जर लिंबू पिळला ना की त्याची चवसुद्धा खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपण अगदी 30 ते 35 मिनटामध्ये रोजच्या आहारातली आपली ही साधी सोपी कमी मसाल्यातली कमी तेलकट थाळी इथे बनवून तयार झालेली. रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरातल्या साहित्यांमध्येच आपण इथे बनवून घेतलेली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईकसुद्धा करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा. उन्हाळा चालू आहे, स्वतःची काळजी घेत राहा.